नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, क्लास 3चं उदाहरण घ्या. बरेच म्हणत होते ते एक क्लास 3चं उदाहरण घेतोय. तर एक कर्मचारी आहे, त्याची डेट ऑफ जॉईनिंग ती तुम्हाला दिसते स्क्रीनवरती. किती आहे? 10/3/2014. आणि लक्षात घ्या, ही एक्सेल शीट पण तुम्हाला शेअर करणार आहे. लक्षात घ्या, ही एक्सेल शीट काही स्टँडर्ड नाहीये. म्हणजे मला काही एक्सेलचं तेवढं काही नॉलेज नाहीये. जेवढं गरजेपुरतं आहे तेवढं बनवलेलं आहे. त्यासाठी याच्या जी काही ओरिजिनल कॉपी असेल तीच घ्यायची. दुसरं कोणी काही फॉर्म्युला लावला आणि ते चुकलं तर त्याला मी काही जबाबदार नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यामुळं ती मी जी काही लिंक देईल तिथूनच घ्या. आणि बाकी करून इकून तिकून आली असेल तर ती इग्नोर करा. कारण त्याला फॉर्म्युला एखादा काही लावला ते इकडच्या तिकडे होऊ शकतं. तुम्ही दोष मला देत बसाल. ठीक आहे. एक्सेल सेट शेअर करतो कारण की भरपूर कमेंट येतात. तेवढं व्हिडिओ मला बनवणं पॉसिबल नाहीये. ठीक आहे. डेट ऑफ जॉईनिंग काय काय चेंज करायचं हे सांगतो. पहिल्यांदा डेट ऑफ जॉईनिंग टाकून घ्या. त्याच्यानंतर डेट ऑफ रिटायरमेंट टाका. टाकल्याच्या नंतर सर्व्हिस इयर येईल. टोटल किती वर्ष तुमची सेवा आहे ते कळेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता किती जे पुढचा कॉलम आहे काय की 01/1/2025 रोजी त्याच्यानंतर त्याची किती सर्व्हिस राहिलेली आहे तर 15 वर्ष राहिलेली आहे. त्याच्यानंतर मंथ कॉलम येईल. हा मंथचा कॉलम आहे. बरोबर आहे. यानुसार गेले तरच तुम्हाला योग्य पेन्शन कसं हे कॅल्क्युलेट तुमचं कसं होणार आहे, म्हणजे तुमचं बेसिक किती राहणार आहे हे होऊ शकणार आहे. ठीक आहे. आता मंथचा कॉलम जो 185 नंबर इथे आलेला आहे, काही डोकं नाही लावायचं, डायरेक्ट 185 कॉलमला जायचं. हे बघा, हे कॉलम आहे ना 185. आता मी सीट खाली घेतोय, थोडा वेळ लागेल परंतु माझा वेळ वाचणार आहे. कॉलम नंबर 185 शोधायचा. ठीक आहे. कॉलम नंबर 185 इथून हा डिलीट करून टाकायचा खाली. कुठपर्यंत डिलीट करायचं हे लक्षात घ्या. आता हे टोटल आहे ना, हे नका डिलीट करू. 322 पर्यंत डिलीट करा. तुम्हाला जे काही तो नंबर जे काही दाखवल 185 322 पर्यंत डिलीट करून टाका हे कॉलम. रो जे काही म्हणायचं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी काही डावी व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल म्हणजे उभी लाईन मराठीत बोलतो. उभी लाईन ही डिलीट नाही करायची. ही आडवी लाईन ही काही आहे ना 185 आणि शेवटचे 322 जे काही होती, म्हणजे या टोटलच्या वरती जे काही होणार आहे तुमच्या रिटायरमेंट पर्यंत तेवढं तुम्ही डिलीट करून टाकायचं आहे. ठीक आहे. आता यायचंय कशाकडे? परत वरती. आता तुम्हाला कोणी वाटलं, तुम्हाला पूर्ण फ्रीडम दिलेला आहे, तुम्हाला वाटलं नाही ते, तर तुम्ही काय करायचं, TDA हे इथे जे काय आहे ते काही चेंज नका करू. इंटरेस्ट रेट चेंज करा फक्त. मी जिथे चेंज करायचं ना त्याला एक स्पेसिफिक कलर देतो. आणि त्या याच्यामध्ये बरं ठीक आहे, त्याला ग्रीन कलर मी देईल. आता याला ग्रीन कलर मला काढावा लागेल, मी काढून टाकेल ते. वरचे ग्रीन कलर जिथे जिथे असेल तिथं तुम्ही चेंज करायचं, बाकी ठिकाणी करायचं नाही. नंतर काहीतरी भलतच होऊ शकतो. आता कोणाला वाटतं, मला वाटतं की 6% इंटरेस्ट रेट ठीक आहे, कारण की भारतामध्ये 7% इंटरेस्ट रेट भेटतं. तर ते ठीक आहे असं मी गृहीत धरतो. तुम्हाला जर वाटायचं कॅल्क्युलेशन करायचंय, डिसिजन तुम्हाला घ्यायचंय, तुम्ही बदलू शकता. आता इकडचे जे काही 3 कॉलम आहेत हे खूप महत्वाचे आहेत. आता या कॉलमला मी येलो कलर देतोय. 1 मिनिट. येस, या कॉलमला मी येलो कलर देईल, शेडो. ओके. यामध्ये ना काहीच तुम्ही चेंज करायचं नाहीये. ठीक आहे. हे कॉलम जशाच तसे ठेवायचे. का की या कॉलम मध्ये तुमचं दर वर्षाला जे इन्क्रीमेंट आहे ते सगळ्यांनाच भेटतं. हा कॉलम सगळ्यांनाच लागू आहे. ठीक आहे. आता या कॉलम मध्ये टाइम बॉन्ड प्रमोशन, आता कोणाला प्रमोशन असतं, कोणाचं एकाकी पद असतं, त्याच्यासाठी या कॉलम मध्ये तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुमचं जे काही स्केल आहे आणि पुढे प्रमोशन चॅनल कसं आहे आणि 10-20 वर्षांनी किंवा कसं प्रमोशन कसं भेटतं आणि किती बेसिक मध्ये वाढ होती हे तुमच्या जिथं पे फिक्सेशन करतात तुमचा जो काही क्लार्क आहे, सॅलरी वगैरे आस्थापनाचा जो कोणी संबंधित व्यक्ती आहे त्यांना विचारून घ्या आणि 10 वर्षानंतर किती वाढ होते, किती पर्सेंट, त्या पर्सेंट मध्ये टाका. जसं अॅन्युअल इन्क्रीमेंट 3% होतं की नाही, तर इथे त्या पर्सेंट मध्ये टाकायचं. म्हणजे मी दाखवून देतो तुम्हाला. याला कलर मी वेगळा देतो आता. ठीक आहे. हा याचा कलर राहील. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कॉलम. आणि पे कमिशन इथं काहीच चेंज नाही करायचंय तुम्हाला. पे कमिशन मी लावलेलं येतं, तिथे चेंज नका करू. आणि फिटमेंट फॅक्टर तुम्हाला जर चेंज करायचं
तर तुम्ही करू शकता, पण हे पॉइंट मध्ये इथं पर्सेंटेज मध्ये लावायचं नाहीये. 1.85 तुम्हाला 2.0 करायचंय, 2.57 करायचंय, काय करायचं ते तुम्ही करू शकता, तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. ठीक आहे, तसं ते रिझल्ट येईल. आता वेळ न घालवता मी पुढे दाखवतो. आता बाकीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. या इथे तुमचं काय होईल, पहिल्यांदा बेसिक टाकून घ्यायचंय. आता माझ्याकडे एका व्यक्तीने पाठवलेलं आहे ते बेसिक सॅलरी स्लिपच आहे. तर बेसिक किती आहे मी बघून घेतो. बेसिक आहे 35,900. ठीक आहे, 35,900 म्हणजे 2014 ला आहे 24, म्हणजे त्या व्यक्तीला 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. आता दर 10 वर्षांनी प्रमोशन आहे असं आपण गृहीत धरतो, ते ऑटोमॅटिकली खाली जाईल बरं का. या इथे चेंज केल्याच्या नंतर पहिला बेसिक टाकल्याच्या नंतर दुसरं तुम्ही काहीच करायचं नाहीये. ऍक्च्युअल रिझल्ट तुम्हाला हवा असेल तर ठीक आहे, तुम्हाला काही करायचं नाहीये. फक्त पहिला हा कॉलम चेंज करायचा. जिथं जिथं ग्रीन मी करून देईल तिथं तुम्ही फक्त चेंज करायचं तुम्हाला अधिकार आहे. थोडक्यात लक्षात घ्या, योग्य रिझल्ट पाहिजे असेल तर. नाहीतर काय छेडछाड करायची, काय करायचं ते तुम्ही बघा. योग्य रिझल्ट त्यांनी येऊ शकणार नाहीत. ठीक आहे, आता या व्यक्तीची काय आहे की मी असं गृहीत धरतो की 10 वर्षांनी या व्यक्तीला प्रमोशन आहे. आता 2014 ला याचं जॉईनिंग आहे, म्हणजे 24 निघून गेला. आणि हे जे काही बेसिक टाकतोय ते केव्हाच, जानेवारी 2025 टाकायचं, लक्षात घ्या, योग्य रिझल्ट पाहिजे तर. आणि जानेवारी 2025 पूर्वचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ओपनिंग बॅलन्सच्या कॉलम मध्ये इथं घेतलं आपण, तो किती 14,76,000 बरोबर आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन आपण या बेसवरती करतोय, मागून करायची गरज नाही. ही प्राणमधून काय होणार आहे, ही अमाऊंट ट्रान्सफर होणार आहे जसं तशी तुम्ही जी योजना घेणार आहे ते. जर एनपीएस ठेवली तर नाही ट्रान्सफर होणार. यूपीएस किंवा स्टेटची आरएनपीएस घेतली तर हा निधी ट्रान्सफर होणार आहे. त्यासाठी हा इथे घ्यायचा आहे आणि बाकीचं काहीच नाही करायचंय. ठीक आहे, आता इथं परत सांगून देतो, गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन या व्यक्तीचं जे काही आहे ते गव्हर्नमेंट टाकतं याच्या खात्यात 7,841 आणि यांच्या स्वतःच्या पगारातून कपात होते 5,600. ठीक आहे, असा डीएचा रेट आपण बेसिक 53 धरलेला आहे, 3% वाढतं असं गृहीत धरलेलं आहे. जर तुम्हाला वाटतं की डीएचा रेट आहे ना कमी जास्त होऊ शकतो, या इथं तुम्ही डीएचा रेटही तुम्हाला चेंज करायचं मी स्वातंत्र्य दिलेलं आहे. ठीक आहे, हे करून टाका, ते ऑटोमॅटिक चेंज होईल. पण मी काय करतो, इथं 3 ठेवतो, बरोबर आहे, 3च राहू देऊयात, ते योग्य राहील लॉंग लाईफ साठी. ठीक आहे, तुम्ही तिथं हे केलं तर ते ऑटोमॅटिकली फॉर्म्युले लावलेले ते ऑटोमॅटिकली चेंज होतील. जिथं करायचं तिथंच करा, पे कमिशन मध्ये नका करू. आता या व्यक्तीला पे कमिशन किती भेटणार आहे, आता ही व्यक्ती ना 39 ला रिटायर होती, बरोबर आहे, म्हणजे 26 ला लागतो, 36 ला दुसरा लागेल, बरोबर आहे. 2 पे कमिशन घेणार आहे हे लक्षात घ्या. आता या व्यक्तीचे 2 पे कमिशन झालेत का, इथं फॉर्म्युले लावलेत का, 1.85 हे बघा या सीट मध्ये लावलेलेच असणार आहे. तुमच्या पे कमिशन तुम्ही बघायचंच नाहीये. आता हे बघा इथं आलं 1.85 बरोबर आहे. हे पे फिटमेंट फॅक्टरचं ॲव्हरेज काढलंय, जानेवारी 2036 हे सगळ्यांना सेम असणार आहे. या सीट मध्ये मी लावलेले, फक्त तुम्हाला याच्यात चेंज काय करायचंय, बेसिक टाकायचंय. आणि हा जो काही कॉलम आहे, हा कुठला कलर म्हणतात तुम्ही बघून घ्या. हा जो काही एल नंबरचा जो काही कॉलम आहे, या कॉलम मध्ये तुम्हाला काय करायचंय की तुमचं जे काही प्रमोशन किती % होणार आहे ते नाही टाकलं तरी चालेल, तेवढं काही फरक पडणार नाही. पण तुम्हाला ऍक्च्युअल काढायचं असेल तर ते ऍक्च्युअलच टाका. ठीक आहे, आता मी या व्यक्तीचं टाकतो का की टाकावं लागेल. मी असं गृहीत धरतो की एकाएकी पद आहे आणि त्यांचं काय आहे मला माहित नाही, मी एकाएकी पदच धरणार आहे, 3%च वाढणार आहे. 2014 ला झालं म्हणजे 24 ला दुसरं 10 वर्षाचा लाभ भेटला आणि 24 झाला म्हणजे 34 ला 10 वर्षाचा लाभ भेटेल. आता या कॉलम मध्ये 34 ला जाईल. 34 ला कुठं जायचंय मला, 34 ला मार्च महिन्यामध्ये जायचंय, बरोबर आहे. मार्च महिना 2034 मार्च महिना जातोय मी. हे 2034 आलं. मार्च महिना कुठे आहे, हा इथे. आता या कॉलमला गेलो मी, 1 मिनिट गडबड झाली. ठीक आहे, आता 2034 बरोबर आहे, मार्च महिना आला बरोबर. आता मी इकडे जाईल, कुठे, जो येलोच्या नंतरचा कॉलम आहे तिथे काय लिहिल मी, 3%च वाढतं असं करेल. 3% लिहिताना 3 आणि हे टक्केचं जे काही चिन्ह आहे हे द्या, तरच कॅल्क्युलेशन येईल. तुम्ही भलतं काहीतरी दिलं तर ते 3% नाही होणार, पट्टीत होऊन जाणार हे लक्षात घ्या. फक्त 3 दिलं तर पट्टीमध्ये ते जुळणार नाहीये. आता इकडं बघायचं, आता इकडे आलो आपण, बरोबर आहे. हे चेंज केल्याच्या नंतर इथे चेंज झालंय का, नाही झालं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथं फॉर्म्युला द्यावा लागेल. फॉर्म्युला कसा, बरोबरचं चिन्ह द्यायचं, ही अमाऊंट घ्यायची. आता हे काही स्टार आहे ना, याला गुणाकाराचं चिन्ह म्हणतात, ते घ्यायचं आणि जायचं कुठं,
या जायची गरज नाही, इथं सांगून देतो. इथं एल टाईप करायचा, कारण ती काय आहे एल नंबरची कॉलम आहे, बरोबर. आणि कुठं 115 हा इथं दिसतो 115, कुठे हा 115 टाकून द्यायचं 115. जे जिथे असेल म्हणजे प्रत्येकाला 115 येईल का, नाहीये. ज्या कॉलमला चेंज करायचंय त्या कॉलम समोर, म्हणजे ज्या रोला चेंज करायचंय त्या रो समोरचा जो काही आहे तो. नाहीतर मग काय इथं कन्फ्युजन होईल, कोणी घेऊन बसेल की 115 जायचं, 115 नाही जायचं. स्टारचं चिन्ह दिलं डायरेक्ट जायचं कुठं यायला, इकडे इकडे सरकत जायचं. सरकत गेल्याच्या नंतर या इथे 3% झालं तुमचं, या याच्यावरती क्लिक करून टाकायचं. केलं क्लिक, आता तो म्हणणार की तुम्ही फक्त 2599 आलं, बरोबर आहे. कारण की आता एकदा सगळ्या गोष्टी नाही होणार. त्याच्यानंतर बरोबर अधिकचं चिन्ह दाबायचं, हे बरोबर चालत अधिक दाबायचं. अधिक दाबून वरचा जो काही बेसिक आहे ना त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आणि नंतर एंटर दाबायचं. म्हणजे झालं 86,657 जो काही पहिला बेसिक होता, बरोबर आहे. तो बेसिक किती झाला आता, तो 89,256, बरोबर आहे. हे बदल झाला की नाही, या इकडे कॉलम दाखवतो. आपल्याला मार्च मध्ये बदल पाहिजे, इथं 86 होता, इथं 89 झालेला आहे. ओके, याला मी हायलाइट करून घेतो. ते कुठला कलर, हाच कलर आहे, याच्यापैकीच आहे, बरोबर आहे. तर तो कलर देऊन टाकतो म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल. ग्रीन नाही, ग्रीन फक्त वरतीच चेंज करायचा आहे, इथं त्याच्यासाठी मी ग्रीन देणार पण नाहीये. ठीक आहे, हा झाला. आता इथं खाली तो कुठल्या तरी याला सीट मी वापरली होती म्हणून हे नाही, इथं मेला दाखवतं, पण मेला चेंज आहे का इथं मे, ओके. म्हणजे मेला चेंज दाखवते, मे 35ला त्याला भेटणार आहे का 34लाच भेटणार आहे. आता हे मी फॉर्म्युला इकडचा काढून टाकेल, हे इथलं 3 आपल्याला डिलीट करावं लागेल, या व्यक्तीला तिथं लागू नाहीये म्हणून मी काढून टाकेल. फक्त तुम्हाला हा जो काही कलर आहे, आता हे इथलं काय झालं, बरोबर झालं, इथं काही वाढलेलं नाहीये, वर्षांनीच तुमचा बेसिक वाढणार आहे, हे लक्षात घ्या. आता मी खाली येणार आहे, व्यक्ती रिटायर केव्हा होते, जानेवारी 36ला. इथं काय आहे, एक ग्रीन, याचा मी कलर काहीतरी बदलून टाकतो. इथं या ग्रीन मध्ये काही चेंज नाही करायचं, बरोबर आहे. तर हे काय आहे, पे कमिशन आहे. इथं पे कमिशन ग्रीन ऐवजी काहीतरी कलर देतो मी, तो फक्त चेंज करायचा आहे. पे कमिशन नाहीये, इथं बेसिक त्याचा वाढलेला आहे पे कमिशन चेंज झाल्यामुळं. इथं 36 जुलैला येलोला म्हणजे ना प्रत्येक वर्षी वाढणारच आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ती जे काय आहे ते रिटायरमेंट 2039ला, 38 जुलैला वाढणार. जुलैमध्ये होत असेल तर तिथं वाढणार. 39 जुलैचं इन्क्रीमेंट घेते ती व्यक्ती, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस हे बदलला आहे, झालाय का हे बघा, नसेल तर तो फॉर्म्युला लावून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता खाली येतो मी, खाली इथं कॅल्क्युलेशन करताना हे लक्षात घ्या, इथं गोंधळ होऊ शकतो. युपीएसला काय आहे, वर्षाला 2% म्हणून टोटल सर्व्हिस आपण इथे टाकायची युपीएसचं कॅल्क्युलेशन काढताना. आता या व्यक्तीची किती होती, तर इथं सर्व्हिस इयर 26 होतात, म्हणजे इथं 26 टाकून घ्यायची. कुठे, हे बघा लक्षात द्या, इथे मी काय किती टाकेल, 26 वर्ष होतात ना, इथं 26 टाकून देईल. याच्यावरती बाकी सगळं फिगर चेंज होणार आहेत. आता ऍप्लिकेबल 26 म्हणजे 25 वर्ष झालं तर 50% पेन्शन आहे, म्हणजे 26 वर्ष झालं तरी 50% पेन्शन आहे. आता अवरेज पाहिजेत, लास्ट बेसिक अवरेज, हे मी बरोबर घेतलं चिन्ह. त्याच्यानंतर अवरेजचा फॉर्म्युला लावतो, अवरेज. ठीक आहे. आणि याच्यानंतर हे सिलेक्ट करायचं. आता डिसेंबर पासून चालू होतो, बरोबर आहे. डिसेंबर पासून चालू होतो म्हणजे वरचा डिसेंबर येणार का, नाहीये, जानेवारी पर्यंत येणार. म्हणजे हे 12 महिने झाले ना, हे करून घेतलं मी अवरेज. म्हणजे तो किती आलं, 1,94,295, बरोबर आहे. आता अप्लिकेबल बेसिक, आता अप्लिकेबल बेसिकला याचे 50% नाही करायचे. 50% केव्हा करायचे, इथं जर 50% येत असेल अप्लिकेबल पेन्शन तरच करायचे, नाहीतर त्या प्रोपोर्शनेट इथं भागिले 2 नाही करणार मी. इथं काय करणार, लक्षात द्या, असू द्या, या इथं बरोबरचं चिन्ह द्यायचं, हे कट केलं, बरोबरचं चिन्ह दिलं, याला सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर गुणाकार म्हणजे स्टार आणि हे पर्सेंटेज, तरच ती करेक्ट येईल. आणि तुम्ही भागिले 2 केलं तर ते चुकणार आहे. ते किती, 97,148, नाही अप्लिकेबल बेसिक, बरोबर आहे. अप्लिकेबल बेसिक आला. आता डीए काढायचा आपल्याला. डीए कशावरती असतो, आता सगळ्यांनाच माहिती आहे, तो कशावरती असतो, बेसिक वरती, अप्लिकेबल बेसिक वरती, त्या बेसिक वरती नाही. आता स्टारचं चिन्ह द्यायचं. अप्लिकेबल बेसिक वरती डीए किती असणार आहे त्यावेळेस हा कॉलम दाखवतो आपल्याला डीएचा, एच जो काही आहे तो डीएचा आहे. मग तो स्टार एच कॉलम सिलेक्ट केला, एंटर दिला, म्हणजे किती झालं, 20,401, एक झालं बेसिक. म्हणजे ऍप्लिकेबल त्या व्यक्तीला पेन्शन किती झाली,
97,000 आणि हे 20,000, टोटल किती झाली हो? 1,17,549. आता लमसम अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. लमसम अमाऊंट कॅल्क्युलेट करत असताना ती कुठली होणार आहे? ऍप्लिकेबल बेसिक. लास्ट इयरचा बेसिक आहे का, त्याला भागिले 2, बरोबर आहे. तर मग ते किती आहे? या इथे फॉर्म्युला काय हे थोडं तुम्हाला काढता येईल की नाही मला शंका आहे, परंतु काय करायचं मी परत दाखवतो. बरोबरचं चिन्ह द्यायचं. याच्यात बेसिक जो काय आहे ऍप्लिकेबल बेसिक आणि डीए म्हणजे ऍप्लिकेबल पेन्शन धरूयात आपण, बरोबर आहे. ऍप्लिकेशन पेन्शनचा कॉलम हे धरायचा आणि त्याला भागिले 10 करायचं. ओके, भागिले 10 केलं. त्याच्यानंतर गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. गुणाकाराचं चिन्ह आणि किती वर्ष सर्व्हिस करताय तुम्ही? 26. 6 महिन्याचे त्यांनी इंटरव्हल धरलेले आहेत, म्हणजे ते किती होणार आहेत? 27 52 म्हणून हे करायचं. क्लिक केलं तर मग मल्टिप्लाय होऊन ते लमसम अमाऊंट निघेल. किती आहे ती? 6,11,253 रुपये. आता झालं. आता RNPS मध्ये काय होईल? 26 वर्ष सर्व्हिस होती, ऍप्लिकेबल पेन्शन. इथं जर 20 वर्ष असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर 50% पेन्शन आहे. आता लास्ट बेसिक किती आहे या व्यक्तीचं काढून घेऊयात. लास्ट अवरेज बेसिक आहे इथे, लक्षात घ्या. आणि इथे लास्ट बेसिक आहे, म्हणजे हे जसं तसं इथे येईल. आलं? म्हणजे बरोबरचं चिन्ह द्यायचं आणि तो सिलेक्ट करायचा. म्हणजे परत करून दाखवतो कारण तुम्ही करणार आहात आणि काहीला जमत असेल तरी बी ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. घेतलं? याच्यावरती क्लिक केलं म्हणजे लास्ट इयरचा तो बेसिक आला. आता ही टोटल हे डिलीट नाही करायचं. टोटल डिलीट केलं तर मग काहीतरी गोंधळ होणार आहे. टोटल आपल्याला कशाला लागणार आहे? आपल्या खिशातून जाणारी रक्कम. या व्यक्तीची किती? 23,08,000 आणि ते 14 लाख जे काही होते कुठले ते याच्यात घेतले नाही कारण तो निधी ट्रान्सफर होणार आहे. तो किती आहे ते आपल्याला आता ते करत बसायचं नाही. इथं दाखवून देतो. हे 14 लाखापैकी आपण असं धरूयात की 5-7 लाख 7 लाख यांचे नसेल, साधारणतः 5 लाख यांच्या खिशातून गेलेले आहेत. ते मी सांगत बसत नाही. आता खाली येतो डायरेक्टली. म्हणजे थोडक्यात आपले इथून पुढे 1 जानेवारी पासून आपले कटिंग किती होतंय हे इथं दिसून येईल. बाकीचं ते तुम्ही प्राण याच्यावरती जावा आणि कॅल्क्युलेट करा. इथून पुढचं मी कॅल्क्युलेट करतोय. मागचं जसं तसं घेतलं म्हणजे ही व्यक्ती 23 लाख आणि ते 5 लाख धरू. 23 आणि 5 28 लाख खिशातून घालतोय आणि त्याच्यानंतर RPS घेतलं RNPS तर काय होईल? हे लास्ट बेसिक घेतलंय आपण ते बघून घ्या, तोच आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेबल बेसिक काय की लास्ट बेसिकच्या सेवा किती आहे हे बघायचं. सेवा किती वर्ष आहे? सेवा आहे या व्यक्तीची 26 वर्ष म्हणजे ती 50% आहे. जर 19 असतं तर 50% आलं असतं का? नाही, बरोबर आहे. ते कमी आलं असतं, बरोबर. 45% त्या प्रोपोर्शनेट. तर ते काढत असताना हे कसं काढू शकता तुम्ही? हे सेवा जर कमी असेल तर 25-20 पेक्षा कमी असेल तर ती काढण्यासाठी मी इथं सांगतो तुम्हाला. ही बरोबरचं चिन्ह द्यायचं हे आणि त्याच्यानंतर गुणिले हे, बरोबर. आता हे 65 आलं. 65 आलं म्हणजे 50 पेक्षा जास्त असलं तर 50च घ्यायचं, परंतु 50 पेक्षा कमी आलं तर त्यावेळेस किती घ्यायचं? 50 म्हणजे कमी घ्यायचं, बरोबर. इथं आता मी तात्पुरतं दाखवण्यासाठी म्हणतोय की इथं 17 केलं, बरोबर आहे. तर 43 आलं, 43च घ्यायचं. 42.5 असेल तो. आणि इथं जर 11 असेल, मी इथं करून दाखवतो, तर इथं 28% घ्यायचं म्हणजे 27.5 येतो. मी आता हे करत दाखवत नाहीये, ते लक्षात येईल तुम्हाला नंतर. ठीक आहे, तुम्ही कॅल्क्युलेटरवर करून टाका. आता इथे जर 22 वर्ष असेल तर ते 50 पेक्षा जास्त दाखवते, 55 दाखवतं ना, ते घ्यायचं नाही. आपल्याला काय घ्यायचंय? फक्त जे वर्ष आहेत ना, म्हणजे 50 पेक्षा कमी आहेत ते घ्यायचे आणि 50 पेक्षा जास्त असेल तर ते विसरून जायचे, फक्त 50च घ्यायचं. आता इथं 26 वर्ष आहे, मी ते 26 करून ठेवले. ठीक आहे, या इथं इग्नोर करायचं, 50%च घ्यायचं. ठीक आहे. ऍप्लिकेबल बेसिक याच्या निम्म ते झालंय का? बरोबर घ्यायचं. हे बरोबर मल्टिपल बाय हे 50 म्हणजे ते किती आलं? 98,000. हे बघा पहिलं चुकलेलं होतं काहीतरी. लास्ट बेसिकच्या 50%, बरोबर आहे. पहिलं चुकलेलं होतं, काहीतरी गोंधळ झालेला होता. ठीक आहे. हे फॉर्म्युला 98,883 रुपये. आता डीए किती आहे? बरोबरचं चिन्ह घ्यायचं, हे ऍप्लिकेबल बेसिक घ्यायचं गुणिले हे डीए किती? हे इथं कॉलम देईल तुम्हाला एजचा. ते झालं डीए. आता ऍप्लिकेबल पेन्शन किती झाली? ऍप्लिकेबल बेसिक प्लस डीए म्हणजे झाली 1,19,000 आणि इथं होती 1,17,000 म्हणजे 1,737चा फरक पडतो. आणि टोटल 20 वर्ष जगलं तर 4 लाखाचा फरक पडतो. 4 लाख महाराष्ट्र शासनामध्ये जास्त भेटतात, परंतु इथे 4 लाख
इथं 6 लाख जे काही भेटतात हे इथे 6 लाख भेटत नाहीयेत लमसम अमाऊंट. आता एनपीएस कडे जाऊयात. एनपीएस कसं काढणार तुम्ही? एनपीएस काढत असताना हे कॉर्पस घ्यायचं. कॉर्पस कुठून घेणार आहे तुम्ही? कॉर्पस कुठं भेटतो तुम्हाला? तर हे इथं भेटतं जी कॉलम मध्ये. जी कॉलम मध्ये घेतल्याच्यानंतर ते होते किती? 4,63,17,910 बरोबर आहे. आणि 60% होती 1,65,00,000 म्हणजे 66 लाख धरूयात. आणि 40% होती 1,77,00,000 बरोबर आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा खूप मोठा प्रश्न आहे. आता तुमच्या नीड्स कशा आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. आपण इथं 4% रिटर्न कन्सिडर करूयात. तुम्हाला पाहिजे असेल त्या एक्सेल शीट मध्ये तुम्ही चेंज करू शकता, काही हरकत नाहीये. या इथे मी फॉर्म्युला लावतो बरोबर. तुम्हाला तिथं फक्त हे काही नाही, हे टाकलं तर ते पुढे येऊन जाईल. मी तसं करून देईल तुम्हाला, ठीक आहे, शेअर केलेली सीट. त्याच्यामुळे जेन्युइन सीट वापरा म्हणजे जेणेकरून चुका नाही होणार बरोबर आहे. आता हे करत असताना हे लॉक करायचंय. लॉक कसं करतो? डॉलरने, ठीक आहे. लॉक केल्याच्या नंतर हे एका वर्षाचं व्याज झालं, त्याला डिवायडेड बाय 12 म्हणजे हे एका महिन्याचं व्याज येईल. म्हणजे एका महिन्याचं व्याज किती होतोय? 1,47,000 बरोबर आहे. आणि आता हेच खाली ड्रॅग करायचंय. पूर्ण कॉर्पसचा तो व्याज झाला. हे डिलीट करून टाकू खाली, एवढं काही गरज नाही आपल्याला, एवढंच पाहिजे. जर यांनी 60% घेतले म्हणजे 2.5 लाख 2,66,00,000 घेतले तर त्या व्यक्तीला किती होणार आहेत? 60,00,000 रुपये पेन्शन भेटणार आहे बरोबर आहे. आणि जर 40% त्यांनी, आता ऑप्शन काय आहे? 60% काढून घ्यायचं, परंतु 60% व्यतिरिक्त तुम्ही कुठेही ठेवा. समजा बँकेत ठेवलं तिथे 4% व्याज आहे आणि 40% तुम्ही खर्च केले तर त्यावेळेस 88,000 88,000 त्याला पेन्शन भेटणार आहे म्हणजे व्याज भेटणार आहे. आणि इथे 59,000, ठीक आहे. आणि जर 100% अमाऊंट वर घ्यायची तर 1,47,000 रुपये ही कॉन्स्टंट पेन्शन भेटणार आहे बरोबर आहे. आणि त्यावेळेस हे 4,43,00,000 हे केव्हा संपणार नाही जर या व्यक्तीचं 1,47,000 वरती भागत असेल तर. हे लाईफ टाईम हे त्याची नंतर फॅमिली, त्यांचे नातवंड वगैरे कोणी ते अशीच जर म्हणजे चालू राहील असं त्यांनी म्हणजे काय केलं की तसं सेटिंग करून ठेवले. तसं अॅन्युटी प्रोव्हायडरला सांगितलं तर 1,47,000 हे कॉन्स्टंट इयरला चालू शकतं. फक्त फरक केव्हा पडेल? इथे समजा इंटरेस्ट रेट कमी झाला, आता इथे 5% पकडला तर तो वाढतो बरोबर आहे. इथं जर 6% पकडला तर तो वाढतो. तुमच्या गरजेनुसार तुम्ही चेंज करून घ्या, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. मी 4% ठेवतो, मिनिमम ठेवतो, ठीक आहे. त्याच्यानुसार कसं आहे मिनिमम केलं तर चांगलं आहे तर ते फ्युचरसाठी. आता फक्त मी 4 कोटी आले, कॉर्पस खरंच 4 कोटी आहे का हे बघून घेतो, काही चुका तर झाल्या नाहीत का, ठीक आहे. हे ट्रायल आणि इरर म्हणजे लाईव्ह करतोय ना मी. आता हे बघून घ्या कसं कळेल तुम्हाला चुका झाल्या का. हे फक्त 14,76,000 झालेत का हे बघा. 14,76,000 मला करायचे होते, 76,000 नाही झालं, 1 कोटी झालेले होते बरोबर आहे. आता झाले 14,76,000. आता लक्षात घ्या सगळा गेम चेंज झाला. इथे 1 शून्य वाढलेला होता गडबडीमध्ये, त्याच्यामुळं हे मला डाऊट आलेलाच होता म्हणून मी क्रॉस चेक केलं. त्याच्यामुळं बरोबर हे टाका. आता कॉर्पस काय आहे तो कमी झाला इन द सेन्स जो झालेला आहे तो दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. पहिला हे बघा आलो खाली म्हणजे 1,16,00,000 रुपये कॉर्पस झालेला आहे बरोबर आहे. आता या इथे येऊयात. या पेन्शन मध्ये कॉर्पस कमी जास्त झाला तरी फरक नाही पडणार हे लक्षात घ्या. बेसिक कमी जास्त झालं तर फरक पडणार आहे. ठरक कॉर्पस कमी जास्त झाला तर तो कुठं पडणार आहे? एनपीएस मध्ये पडणार आहे. आता बघा 1 कोटी ते काय 2-2.5 काहीतरी झालेलं होतं ते, कारण 1 कोटी ओपनिंग बॅलन्सच होता. आता 1,17,000 वरती जर पेन्शन घ्यायची तर ते 40,000 भेटते अप्रॉक्सिमेटली. आणि 60% वरती घ्यायची तर ती 23,000 भेटते. आणि 40% वरती घ्यायची तर 15,000 रुपये हे कॉन्स्टंट भेटणार आहे. जर या व्यक्तीने समज असे प्लॅनिंग केलं की मी 1 कोटी ठेवून देतो, माझं काय हे 39,000 वरती भागतं तर ते त्याच्या नातवंडाला काय कोणालाही पुरेल ती 4% अमाऊंट. आणि ही जर आता 5% अमाऊंट केली तर ऑब्व्हियसली वाढते. मी करून दाखवतो, 6 करतो चला. वाढली म्हणजे असं चेंज होणार आहे. आता ही बी या इथे कुठे तुम्हाला चेंज करायचं जिथं पाहिजे ना, एम इंटरेस्ट रेट मंथली इंटरेस्ट रेट आहे ना, इथे चेंज करा. इथं 8% केलं तुम्ही ते बरोबर चेंज होईल. नाही झालं का? 1 मिनिट, एम इंटरेस्ट रेटला चेंज नका करू.
एम इंटरेस्ट रेटला मी इथं देतो, कारण की इथे कमांड दिलेली, बरोबर आहे. नाही तर ठीक आहे, हे काहीतरी बदलतंय, ते करूच नका. ठीक आहे. आता एम इंटरेस्ट रेट इथे जो 15 म्हणजे जे इथं आहे ना 1 जानेवारी 2015 हे इथं ज्याला मी ग्रीन करून देईल नंतर, या इथे 8 करा, म्हणजे ते सगळं खाली चेंज होऊन जाईल, बरोबर आहे. आता 8 ऐवजी कोणाला 10 वाटतं, कोणाला 12 वाटतं, तर तुम्ही 12 पण करू शकता. बघा 12चा फॉर्म्युला लावल्याच्या नंतर ते तुमचा निर्णय आहे, असं होईल म्हणून मी सांगत नाही. आता हे झालं तर 2 कोटी झालं, इथं पेन्शन पण वाढली, पण 12 रेट मिळणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे मी म्हणेल की जास्तीत जास्त 7 ते 8 मॅक्स, डोक्यावरून पाणी गेलं, 8 ठेवा. चला ठीक आहे, 8 ठेवल्याच्या नंतर मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आता खालची सीट मी काढून टाकणार आहे, हे काही नको, याने कन्फ्युजन वाढतं. मी कन्फ्युजन दूर करण्यासाठी केलेलं होतं, परंतु काहीच असं म्हणणं आहे की बाबा असं कुठं शासन निर्णय आहे, असं काही इव्हिडन्स आहे, मी असं प्लॅनिंग केलेलं होतं. बरं नको, त्या विषयावरतीच नको, आपण इथेच थांबूयात. आता लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, हे पेन्शन कॅल्क्युलेटर जे काही येईल तुमच्या समोर, हे तिन्ही पेन्शन तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवेल. यूपीएस मध्ये किती हे इथं लक्षात घ्या, तुमचे किती पर्सेंट आहे ऍप्लिकेबल पेन्शन पर्सेंटेज, म्हणजे 20 वर्ष झाली तर यूपीएस मध्ये कमी येणार आहे. 25 वर्ष मिनिमम झाली तर इथं 50% येणार आहे. आरएनपीएस मध्ये 20 वर्ष झाली तर इथं 50% येणार आहे. हे लक्षात असू द्या, यानुसार कॅल्क्युलेट करा. आता याचा कॉन्ट्रीब्युशनचा लॉस किती होतो, 23 लाख रुपये खिशातून जातात. आणि पहिले जे काही किती होते, पहिले 14 लाख होते ना, 14,76,000, बरोबर आहे. ते 14 पैकी 4 लाख त्यांचे समजूयात, किंवा 6 लाख, म्हणजे 23 अधिक 6 म्हणजे 29 लाखाचा नुकसान होतं यांचं, बाकी काही नाही. जर ही निवडली तर खिशातले पैसे, कॉर्पस वरती इंटरेस्ट रेट मी गृहीत धरलेला नाहीये. आता इथं टोटल कॉर्पस वर घ्यायचं तर हे परत एकदा सांगतोय, 1,42 लाख रुपये कॉन्स्टंट राहतील. जर या व्यक्तीने निर्णय केला की 70,000 म्हणजे 71,000 वरती माझं 1 महिना निघेल, बरोबर आहे. परत रिपीट करतो, हा निर्णय तुमचा राहील, तुम्हाला किती पेन्शनवर जगायचंय. एक आरएनपीएस घेतली तर हे कॉन्ट्रीब्युशन यांना विसरून जायचं, फक्त पेन्शन गॅरंटेड भेटणार आहे. आणि इकडे एनपीएस घेतली तर तुम्हाला सगळी तुमची राशी परत मिळणार आहे, असं गृहीत धरूयात. ठीक आहे, सगळी मिळतेच आहे. मग हे कशावर निर्णय आहे, तुम्ही किती वर्ष जगाल हे कोणीच निर्णय घेऊ शकणार नाही, तुमचं तुम्ही घ्यायचं आहे. तुमची लाईफस्टाईल वगैरे सगळं काही मॅटर करतं, त्याच्यावरती तुम्ही निर्णय घ्या योग्य तो. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.